2026-27 मध्ये जर तुम्ही इयत्ता 8वी मध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण तुम्हाला माहिती आहे 1ली ते 10वी मध्ये जेवढ्या काही स्कॉलरशिप एक्झाम्स आहेत त्याच्याबद्दल व्हिडिओ घेऊन येत असतो. आणि 8वीला तुम्हाला कोणती स्कॉलरशिप एक्झाम आहेत तर 8वीला तुम्हाला स्कॉलरशिप एक्झाम असणार आहेत NMMS म्हणजे नॅशनल मेरिट कम स्कॉलरशिप एक्झाम. ही तुम्हाला 8वीला असताना देता येणार आहेत. आपण ह्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी म्हणजे जर याचे फॉर्म निघाले नाही त्याच्याबद्दल काही अपडेट्स आल्यात, फॉर्म कसा भरायचा काय भरायचा या सर्व अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर सर्व माहिती व्यवस्थितरित्या घेणार आहोत. काही डाऊट्स आला तर ग्रुपमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुप आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर आपला एलिजिबिलिटी म्हणजेच काय की आपल्याला पात्रता काय असते, ही एक्झाम देण्यासाठी आपल्याला पात्रता काय असते. तर सर्वात महत्वाचं काय 8वीला जो विद्यार्थी 8वीला आहे तोच विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो. म्हणजे 8वीला आपण असलो पाहिजे. 7वी किंवा 6वी किंवा 9वी किंवा 10वीचा विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकत नाही. फक्त 8वीचा विद्यार्थी देऊ शकतो. बरोबर. रिक्वायर्ड क्लास 7 आता आणि त्याच्यासाठी काय जवळपास 60% वरही मार्क्स तुम्हाला पाहिजे. कितवीत 7वी मध्ये रिक्वायर्ड 60% जास्त मार्क्स तुम्हाला 7वी मध्ये असणं आवश्यक आहे. फॅमिली इन्कम आता इन्कम काय करायचे 3.5 लाखापेक्षा पर इयर म्हणजे वार्षिक उत्पन्न हे 3.5 लाखापेक्षा काय पाहिजे खाली पाहिजे. म्हणजे वार्षिक उत्पन्न जर जास्त आहेत तर अशा विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप भेटत म्हणजे स्कॉलरशिप देता येत नाही. कारण की तुमचं 3.5 लाखापेक्षा जास्त आहे. तुम्ही काय करू शकतात ह्या परीक्षेला व्यवस्थितरित्या म्हणजे मानधन तुमच्याकडे आहे, तुम्ही शिक्षण घेऊ शकतात. त्याच्यामुळे काय पाहिजे आपल्याला 3.5 लाखापेक्षा खाली उत्पन्न पाहिजे. बरोबर. आता ही तर परीक्षा आपण शिकतोय. अजून कोणत्या कोणत्या परीक्षाचं तुम्हाला माहिती पाहिजे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मला कळवायचं आहे. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघतायत हेही मला कळवायचं आहे तुम्ही बघा. त्याच्यानंतर एडेड स्कूल फक्त झेडपीचे विद्यार्थी एक्झाम्स देऊ शकतात. फक्त झेडपीचे विद्यार्थी. बरोबर. हाऊ टू अप्लाय कसं फॉर्म आपलं डॉक्युमेंट वगैरे त्याच्यावर अप्लाय कसे करायचे हे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगतोच. त्याचं काहीही तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. जेव्हा जेव्हा हे येईल त्याच्या वेबसाईटवरून कसं किंवा आपल्याला एखादा नेट कॅफेवरून फॉर्म भरायचा की शाळेतून भरायचा हे कसं भरायचं ते आपल्याला तेव्हा आपण कळूयात. म्हणजे तिन्ही माध्यमातून आपल्याला भरता येतो. बरोबर. डॉक्युमेंट्स आता डॉक्युमेंट्स काय लागतं आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ही लागेल. नाही तर प्रिव्हियस इयर बोनाफाईड म्हणजे मागील वर्षाचं तुम्हाला काय असतं बोनाफाईड लागतं. सिलेक्शन झाल्यावर काय काय लागतात ज्या बँक अकाउंट डिटेल्स लागतात म्हणजे ज्या खात्यात पैसे येणारे वगैरे, आधार लिंक पाहिजेत बँक अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी. बरोबर. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवश्यक असतात. आता त्याच्यानंतर अजून काय आहेत त्याचा सिलेबस कसा असणार आहे, पेपर स्ट्रक्चर वगैरे बघूयात. बघा स्कॉलरशिप कशी कशी भेटणार आहे तुम्हाला. आता स्कॉलरशिप कशी असतात तुम्ही जर 8वीला असेल तर बघा 9वी 10वी 11वी आणि 12वी या चारही वर्ष तुम्हाला काय 1000 रुपये पर मंथ म्हणजे एका महिन्याला तुम्हाला 1000 रुपये भेटतील. बरोबर. म्हणजे जर तुम्हाला एका महिन्याला 1000 भेटतात एका वर्षात किती भेटतात तुम्हाला 12,000 म्हणजे 4 वर्षाचे तुम्हाला भेटणार आहेत 48,000. किती 48,000 रुपये तुम्हाला स्कॉलरशिप भेटते 4 वर्ष म्हणजे 1000 रुपये. बरोबर. 9वी ते 10वी 9वी ते 12वी पर्यंत काय तुमचं उच्च शिक्षण थांबू नये यासाठी ही एक्झाम तुम्हाला देतात. आता याच्यात पेपर पॅटर्न 2 असतात. मॅट आणि सॅटचे पेपर असतात. मॅट आणि सॅट मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि स्कॉलस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट आणि MCQ प्रकारचा पेपर असतो. म्हणजे 4 ऑप्शन्स त्याच्यापैकी एक आपल्याला टिक मार्क करायचं असतं. बरोबर. आणि ड्युरेशन काय असतं 90 मिनिटाचे असते. सब्जेक्ट मॅथ, सायन्स, सोशल सायन्स आणि रिझनिंग हे 4 प्रकारचे सब्जेक्ट्स असतात. याचे लेक्चर्स तुमचे सुरू झालेले आहेत. संध्याकाळी 6 वाजता लेक्चर्स असतात. लवकरात लवकर ग्रुपमध्ये जॉईन व्हायचे आहेत आणि तुमच्या सर्व मित्रांना जे 8वीला आहेत त्यांना सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. अजून कोणत्या एक्झामची तुम्हाला माहिती लागते आणि त्याचबरोबर अजून काय काय डिटेल्स तुम्हाला हवेत आमच्याकडनं ह्या एक्झाम्स बद्दल हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू.